आणि त्या मोठ्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी सामधी यूएस मंडळ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये, षटकाराला 500 रुपये। आणि यावेळेचा चेंडू नीट परगलं, फ्लाइट होती चेंडू मध्ये, परंतु तितके होगा तो मजा भी आने वाला है। नाही, हा प्रयत्न काय त्याच्या मागे जर आपण एक गोष्ट पाहिली तर दोन आयकॉन खेळाडू मैदानात आहेत, दोन आयकॉन खेळाडू मैदानात आहेत। प्रत्येक घरात लपेटलाय चेंडूला आणि फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या। चेंडू ज्या प्रकारचा असेल तशा प्रकारे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातो, ऑन मेरिट खेळतात आणि त्यामुळे धावा येतात। यावेळेला इनसाइड आउट बाहेर निघणारा चेंडू होता, एक नॅचरल कट होणारा चेंडू, त्यावेळेला पटकन पाठवलंय चेंडूला आणि त्या अर्धशतकानंतर आता दुसरा अर्धशतक काय प्रतीक मारेल का? करण निजाई की पिटाई, कारण चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावर पाठवून प्रतिकाराने सिजायला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे, कारण इथून विकेट खूप गरजेची आहे, परंतु यावेळेला स्विचिट रिव्हर्स चा फटका देऊन गेलाय। 4-4 म्हणजे जोपर्यंत चेंडू बॅटवरती येत नव्हता तोपर्यंत बेसिक क्रिकेट त्याने खेळलं आणि म्हणूनच आता जम बसल्यावर त्याला त्याचा फायदा होता। डाऊन द ग्राउंड वेगानं चेंडू निघून चाललाय, सीमा रेखा पार चौकार। प्लॅन करावा लागतो, तुमचा एखादा प्लॅन इकडे तिकडे झाला तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा पडतो। रिव्हर्स स्विचिट, पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा आर जवळ स्पॅकट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, अर्धशतक पूर्ण आहे। दुसरीचा प्रयत्न राजेश योग्य, काय रन आउट ना येस गॉन, इट्स गॉन। प्रतीक जाधवसाठी टाळ्या वाजतील, परंतु धीरज झाला मैदान सोडावं लागतंय। अर्धशतक झळकावलंय पठ्ठ्यानं, प्रतीक बॅट उंच करायची आहे। या वसई विरार प्रीमियर लीग मधील दुसरं अर्धशतक आणि ते सुद्धा कळमकर प्रतीक घरच्या नावे। होती है फीलिंग्स जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को, होती है। शुक्रिया डीजे, क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा बिक रहा है ये बल्लेबाज है। अंदर बल्लेबाजी पर प्रतीक घरत, अगली गेंद खेलते आउट साइड पर गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने कर दी बल्ले गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन और स्कोर जाकर पहुंचता हुआ अब 111 रनों पर। और क्या बल्लेबाजी हुई है, एक ब्रेक में सुनते हैं संगीत।